अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या युट्यूब चॅनेलवर खूप खूप मनापासून स्वागत. बघूया श्रीरामांच्या जन्माची कथा. महाराज दशरथांनी पुत्रप्राप्तीसाठी पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याचा निर्णय घेतला. महाराजांच्या आज्ञेनुसार श्यामकर्म अश्व चतुरंगिनी सेनेसह सोडवण्यात आला. महाराज दशरथ यांनी सर्व मनस्वी, तपस्वी, विद्वान ऋषीमुनींना आणि वेदविज्ञ प्रकांड पंडितांना यज्ञ संपन्न करण्यासाठी आमंत्रित केले. योग्य वेळ आल्यावर अभ्यांगतांसह महाराज दशरथ आपले गुरु वशिष्ठ आणि आपले परममित्र अंग देशाचे अधिपती लोभपाद यांचे जामाता रुंग ऋषींसह यज्ञ मंडपात आले. संपूर्ण वातावरण वेदांच्या ऋषींच्या उच्च स्वरात पाठ उत्स्फूर्त झाले होते. अशातच यज्ञातून देव पायस घेऊन प्रकट झाले. राजा दशरथाने ते पायस घेतले आणि पत्नी कौशल्येला दिले. त्यातून अर्धा हिस्सा कौशल्येने कैकेयीला दिला. मग आपल्यातला अर्धा हिस्सा त्या दोघींनी तिसरी राणी म्हणजे सुमित्राला दिला. पुढे दशरथ राजाने यज्ञस्थही आलेल्या सर्व पंडित ब्राह्मण ऋषींना योग्यतेनुसार धनधान्य, गौ इतर भेट देऊन निरोप घेतला. प्रसाद ग्रहण केल्यानंतर परिणाम स्वरूप तिन्ही राण्या गर्भवती झाल्या. चैत्र मासाच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला अर्थात रामनवमीला पुनर्वसू नक्षत्रात श्रीरामांचा जन्म झाला. श्रीरामांच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती फारच शुभ होती. या दिवशी 5 ग्रह सूर्य, मंगळ, गुरु, शुक्र आणि शनी आपल्या उच्च राशीत स्थित होते. या ग्रहांच्या शुभ प्रवाहात त्रेतायुगात राजा दशरथाच्या घरी जणू विष्णू अवतार मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामांचा जन्म झाला. शिशु नीलवर्ण, चुंबकीय आकर्षण, खूप तेजस्वी, परम कांतिवान आणि अत्यंत सुंदर होते. त्या शिशुकडे बघणारे टक लावून बघत बसायचे. यानंतर शुभ नक्षत्र आणि शुभ घडीत महाराणी कैकेयीत भरत यांच्यासह तिसरी राणी सुमित्राने लक्ष्मण आणि शत्रुघ्न या 2 तेजस्वी पुत्रांना जन्म दिला. संपूर्ण राज्यात आनंद पसरला. महाराजांच्या घरी 4 पुत्रांचा जन्मामुळे गंधर्व गायन सुरू झाले. अप्सरा नृत्य करू लागल्या. देवता आकाशातून फुलांचा वर्षाव करू लागले. महाराजांनी मुक्त हस्ताने राजद्वारावर आलेल्या भाट, चारण आणि आशीर्वाद देण्यासाठी आलेल्या ब्राह्मण आणि याचकांना दान दक्षिणा दिली. दशरथ राजाने पुरस्कार स्वरूप प्रजेला धनधान्य आणि दरबारात असणाऱ्यांना दागिने रत्न प्रदान केले. 4ही पुत्रांचं नामकरण महर्षी वसिष्ठ यांच्याद्वारे केले गेले. त्यांचे नाव राम, भरत, लक्ष्मण आणि शत्रुघ्न असे ठेवले. श्रीराम हे अत्यंत विलक्षण प्रतिभेचे धनी होते. परिणाम स्वरूप अल्प काळातच ते सर्व विषयात पारंगत झाले. आपल्या भावांपेक्षा ते अधिक हुशार आणि तेजस्वी होते. त्यांची कीर्ती सतत दूरवर पोहोचत होती. प्रभू रामांचे आपल्या तिन्ही भावांवर प्रचंड प्रेम होते. राम हे सर्व प्रकारच्या अस्त्रशस्त्र हाताळणे आणि हत्ती, अश्व यांच्यासह सर्व प्रकारच्या वाहनांवर स्वारी करण्यात निपुण होते. सतत माता पिता आणि गुरुजनांच्या सेवेत असायचे. त्यांचे 3घे भाऊ हे देखील त्यांचं अनुसरण करायचे. 4ही भावांमध्ये कायमच आपल्या गुरूंबद्दल आदर आणि श्रद्धा होती. 4ही भावंडांमध्ये प्रेम, सन्मानाची भावना देखील होती. या 4ही मुलांना पाहून महाराज दशरथ मनापासून अभिमानाने व आनंदाने भरून जात असे. तर अशी होती श्रीरामांच्या जन्माची कथा. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की सांगा. आणि हो, आज आहे रामनवमीचा अत्यंत पवित्र दिवस. त्यामुळे तुम्हाला जेवढी शक्य होईल तेवढी प्रभू श्री रामचंद्रांची भक्ती करा. त्यांचे स्तोत्रांचं पठण करा. रामरक्षा स्तोत्र कमीत कमी 1 वेळा तरी श्रवण करा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि तेच थांबते. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम.